फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते। या भागात आपण हे सुंदर कर्टन होल्डर पाहणार आहे। अतिशय सुंदर असं बेल शेपचं फ्लॉवर आहे। घंटीच्या आकाराचं फ्लॉवर पहा। आपण नेहमी पफ स्टिचनी करतो घंटी, तशी नाही आहे, हे वेगळं आहे आणि त्यामुळे खूप सुंदर दिसतं। एक नवीन फ्लॉवर तुम्हाला शिकायला मिळेल। आणि आपण हे मी एकेरी दोऱ्याने केलं आहे, पण ते पडदे इतके जडजड असतात आणि मोठे असतात, त्या मनाने आपलं फूल खूपच छोटं वाटलं मला, म्हणून मग मी दुहेरी लोकर घेऊन ही दोन फुलं केली आहे। त्यामुळे त्याचा आकार पहा किती फरक पडलाय दोन फुलांमध्ये। दुहेरी लोकरीचं आहे हे वरचं, हे खालचं एकेरी लोकरीचं आहे। तर तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता। दुहेरी लोकरीनी तिन्ही फुलं करू शकता किंवा जसे मी केलंय तसं एक खालचं फक्त एकेरी लोकरीने, तर खूप सुंदर दिसतं। तुम्हाला त्यात वेगवेगळी व्हेरायटी अशी करता येईल की वेगळे रंग वापरायचे, एक गुलाबी एक पांढरा एक गुलाबी तसंही चालेल, किंवा याची बॉर्डर फक्त डार्क गुलाबीनी केली तर आणखीन सुंदर दिसेल। तर मला वाटतं खूप व्हेरायटी तुम्ही तुमच्या मनाने करू शकता। इतकंच नाही तर जसे मी हे दोन फुलं लावलेत, तुम्ही 4-5 फुलांची माळ सुद्धा तिथे लावू शकता आणि त्यामुळे खूप सुंदर असं तुमचं कर्टन होल्डर होणार आहे। चला तर मग पटकन आपण याचं पॅटर्न पाहू, पण पॅटर्न पाहून करायला सुरुवात करण्याआधी थंब दाबून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना। चॅनल अजून नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। आता एकच दाखवायचं राहिलं ते मी तुम्हाला व्हिडिओत दाखवलंच आहे की हे फूल आहे पडदा लावायचा कसा। तर याला आपण असं हुक केलेलं आहे इथे, आणि हे हुक फक्त या फुलामधून पास केलं की ते लॉक होत होतो आणि खूप सुंदर असा आपला कर्टन होल्डर राहतो। तुम्ही 4-5 फुलांचं करा, मला फोटो नक्की पाठवा, मला खूप आवडेल बघायला। मला असं वाटतं की लांब केलं तर खूप सुंदर दिसणार आहे। चला तर आपण पटकन पॅटर्न पाहून करायला सुरुवात करू। कर्टन होल्डरसाठी आपण हे रंग घेतलेत, गुलाबी ही शेवाळी आहे हा, आणि हे दोन्ही वर्धमान मिलेनियम आहे, आणि ही थोडी बारीक लोकर आहे वर्धमान ब्रिलॉन। तर नसली ब्रिलॉन तर तुम्ही मिलेनियम घेतली तरी चालेल। तर हे 3 रंग घेतले। सुया पण आपल्याला 2 लागणार आहे, 3.5 ची घेतली आहे मी आणि 1.75 ची पण घेतली आहे। तर आपण सुरुवात करू आता या हिरव्या रंगाने आणि 3.5 mm च्या सुईने। तर मॅजिक लूपमध्ये 14 डबल क्रोशे करून घ्या। तर दोऱ्याचा वेढा घेऊन हातावर मॅजिक लूप बनवलं, 14 डबल क्रोशे करायचे आहेत। पहिला डबल क्रोशे म्हणजे 3 चेन, दोऱ्याचा वेढा घेऊन रिंगमध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 3 टाके आहेत, दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून काढायचं, पुन्हा तसंच। तर असे आपल्याला एकूण 14 डबल क्रोशे करायचे। पहिला डबल क्रोशे हा 3 चेनचा होता, त्यामुळे 3 झाले। आता आणखीन 11 करते मी। 14 डबल क्रोशे झाल्यावर मॅजिक लूप बंद केला आपण। पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडून घ्या। पहिला डबल क्रोशे 3 चेनचा होता, म्हणून तिसऱ्या चेनशी आपण स्लिप स्टिचने जोडलं। हिरवा दोरा इथे कापूनही घेणार आहे आपण, आणि पुढचा राऊंड गुलाबीने करणार। पुढच्या राऊंडसाठी आपण हा गुलाबी रंग, याची स्लिप नॉट करून घ्या आणि 2 डबल क्रोशेंच्या मध्ये आपण याला जोडून घेऊ। या दोऱ्याला डबल क्रोशे फर्स्ट अँड सेकंड याच्या मधली जी जागा आहे इथे आपण 2 डबल क्रोशेंच्या मध्ये गुलाबी दोरा जोडून घेतला। आता आपल्याला काय करायचंय, डबल क्रोशेंच्या मध्ये मध्येच एक डबल क्रोशे करायचा, म्हणजे 14च करायचे आहेत परत। पहिला डबल क्रोशे 3 चेनचा, पुढचाही पहा टाक्यात नाही करत आहे आपण, 2 डबल क्रोशेंच्या मध्ये करत आहे, पुन्हा पुढचा डबल क्रोशे। परत 2 डबल क्रोशेंच्या मध्ये 1 डबल क्रोशे। डबल क्रोशे in between 2 double crochets, not in stitch. Again you have to make 14 double crochet. 14चे 14 येतील डबल क्रोशे। एकाच याच्यात 2 झाले पा करून चुकून। तर असे प्रत्येक 2-2 डबल क्रोशेंच्या मध्ये 1 डबल क्रोशे करून घ्या। 14 डबल क्रोशे होतील बरोबर। डबल क्रोशे इन बिटवीन 2 डबल क्रोशे, 2-2 डबल क्रोशेच्या मध्ये 1 डबल क्रोशे करा। 14चे 14च राहतील आपले टाके। 14 डबल क्रोशे झालेत पहा आपले। आता पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी, कारण पहिला डबल क्रोशे 3 चेनचा होता, तर या तिसऱ्या चेनशी आपण स्लिप स्टिचने जोडून
म्हणजे आपोआप याचा बेल सारखा आकार यायला सुरुवात झाली, कारण आपण टाके वाढवले नाही, इथे 14चे 14च ठेवले. आता काय करू आपण, पुढच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशेच्या मध्ये करायचं आहे आपल्याला, म्हणून पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिचने आपला टाका घेतला आणि परत तो हाच राऊंड रिपीट करायचा आहे. दुसरा जो राऊंड आहे तोच, म्हणजे प्रत्येक 2 डबल क्रोशेच्या मध्ये एक एक डबल क्रोशे. डबल क्रोशे 1 इन बिटवीन 2 डबल क्रोशे गॅप. तर असे 14 टाके करा. असं दिसायला लागलं पाहता. आणि परत आपण पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडतोय. पुन्हा आता पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिचने आपला टाका घेऊ आणि आता मात्र प्रत्येक 2 डबल क्रोशेच्या मध्ये 2-2 डबल क्रोशे करणार आहे आपण. पहिला डबल क्रोशे हा 3 चेनचा झाला. याच गॅपमध्ये 2 डबल क्रोशेच्या मधल्या गॅपमध्ये कुठल्याही टाक्यात विणत नाही आपण. दुसरा डबल क्रोशे केला. 2 डबल क्रोशे इन ईच गॅप बिटवीन 2 डबल क्रोशेस. 2-2 डबल क्रोशेच्या मधली जी गॅप आहे त्या गॅपमध्ये पुन्हा 2-2 डबल क्रोशे करायचे. म्हणजे आता टाके आपले वाढतील आणि 14चे टाके होतील 28. नंबर ऑफ स्टिचेस आफ्टर दिस राउंड विल बी 28. 28 डबल क्रोशेस वी हॅव टू मेक. असे 2-2 डबल क्रोशे करून घ्या. असे आपण प्रत्येक गॅपमध्ये 2-2 डबल क्रोशे करून घेतले पहा. प्रत्येक गॅपमध्ये 2-2 टाके झालेत आपले 28 आणि पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडतोय आपण. आता आपल्याला 5वा राऊंड कसा करायचा आहे पहा. पुन्हा आपण काय करू की हे 2 डबल क्रोशेचे सोडून देऊ, म्हणजे इथे स्लिप स्टिचने आपण पुढच्या गॅपमध्ये घेऊ. 2 स्लिप स्टिच केल्या यावेळेस. हे 2 डबल क्रोशे सोडले आणि या गॅपमध्ये आता 5 डबल क्रोशे करायचे. पहिला डबल क्रोशे 3 चेनचा. याच गॅपमध्ये आणखीन 4 डबल क्रोशे. 3 4 5. पहिला 3 चेनचा आणि आणखीन 4 असे 5 डबल क्रोशे केले आपण. परत 2 डबल क्रोशे सोडून द्या आणि पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडा. पुन्हा 2 डबल क्रोशे सोडून द्या हे आणि पुढच्या गॅपमध्ये 5 डबल क्रोशे करा. 1 डबल क्रोशे 2 3 3 4 5. 5 डबल क्रोशे इन गॅप बिटवीन 2 डबल क्रोशेस. स्किप 2 डबल क्रोशेस. 2 डबल क्रोशे सोडा आणि पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडा. म्हणजे असं पाकळीसारखा आकार तयार होतो. परत 2 डबल क्रोशे सोडा 1 आणि 2 आणि पुढच्या गॅपमध्ये, टाक्यात नाही, गॅपमध्ये 5 डबल क्रोशे करायचे. 1 त्याच गॅपमध्ये हा दुसरा डबल क्रोशे. पुन्हा त्याच गॅपमध्ये डबल क्रोशे 3. in the same space double crochet 4. in the same space double crochet 5. 5 डबल क्रोशे केले आपण एकाच गॅपमध्ये आणि 2 डबल क्रोशे सोडले आधीच्या गॅपमधले आणि आधीच्या राऊंडमधले आणि त्या पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडले. अशा आणखीन 2 पाकळ्या येतील. 3 झाल्या, नाही 7 पाकळ्या येणार आहे एकूण. 3 झाल्या, 4 येतील अजून. पुन्हा 2 डबल क्रोशे सोडायचे आणि पुढच्या गॅपमध्ये 5 डबल क्रोशे करायचे. बघा 5 डबल क्रोशे केले मी या गॅपमध्ये. पुन्हा 2 डबल क्रोशे सोडून द्या आधीच्या राऊंडमधले आणि पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडलं. परत 2 डबल क्रोशे सोडले, पुढच्या गॅपमध्ये 5 डबल क्रोशे केले. असं शेवटपर्यंत करा. 7 पाकळ्या येतील अशा आपल्या एकूण. बघा आपल्या 7 पाकळ्या झाल्या. 1 2 3 4 5 6 7. आता ही पाकळी झाल्यावर 2 डबल क्रोशे सोडून पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं असतं आणि मग 2 डबल क्रोशे सोडून पुन्हा 5 डबल क्रोशे करायचे असतात गॅपमध्ये. तर ते केलेले आहेत. त्यामुळे इथल्या पहिल्या डबल क्रोशेच्या टोकावर आपण स्लिप स्टिचने जोडून घेऊ. म्हणजे हे आपलं छानसं फूल तयार झालं पहा, बेल शेप. सुंदर दिसतंय ना. आता आपण हा दोरा कापून घेऊ आणि याची पराग कसे करायचे ते बघू. बघा असं आपलं पूर्ण फूल तयार होतं छान आणि समोरून बघाल तर असं दिसेल. तर आता आपल्याला याचे पराग करायचे आहे या पिवळ्या दोऱ्याने आणि म्हणून आपण हा पराग करायचा असल्यामुळे बारीक घेतला.
वर्धमान ब्रिलॉन माझं होती म्हणून, अर्थात नसेल तर तुम्ही मिलेनियम घेतलीत तरी काही फरक नाही पडत. आणि यासाठी सुई सुद्धा आपण बारीक घेणार आहे 1.75G. स्लिप नॉट करून घ्या आणि 30 चेन करा. थोडा दोरा इथे ठेवलाय मी, एक 4 इंच समजा, 1 2 3 4 अशा 30 चेन करू. 30 चेन नंतर पुन्हा 4-1 इंच ठेवा आणि दोरा कापून घ्या. इथे गाठ मारा. आता आपण काय करणार, हे जे आता शेवटचं टोक आलं ना आपलं, याच्यात सुई येऊन घ्या, टॅपेस्ट्री निडल, आणि इथे आपल्याला थोडंसं परागचं शेवटी जसं असतं ना टोक, तसं थोडंसं बुंदक्यासारखं करायचं आहे. तर आपण टॅपेस्ट्री निडलमध्ये हे लोकरवली आणि फक्त याला अशा गाठी मारायच्या खाली 2-4. 1 फक्त आत घातली सुई आणि इथे एक गाठ मारली. 2 3 4 5. असे 4-5 गाठी मारल्या की पक्कही होतं ना, असं टोकाला एक गोल आकार येतो थोडासा. आता आपण हा दोरा हाईड करून घेऊ. इथे थोडं 4-5 टाक्यांमध्ये घातलं तरी पुरे आहे. आणि हा दोरा कापून घ्या. असे एकेका फुलासाठी 3-3 पराग करणार आहे आपण. तर हा आपला पराग झाला. तर हे आपल्याला या फुलाला मध्यभागी लावायचे आहेत. तर असे मी 3 करते, मग तुम्हाला दाखवते. मला वाटतं हा थोडा जर मोठा वाटत असेल तुम्हाला, हा मोठाच झालाय, तर 25 चेनचा केला तरी चालेल. 25 चेनचा, जसं हे 30 चेन घातलं इथे आपण, तर 25च घालू. मी या शेवटच्या 5 उसवते. आता 5 चेन उसवल्या मी, जरा मोठ्या वाटल्या म्हणून. आणि आता बघू आपण केवढं बरोबर वाटतं का साईजला. हा दोरा पिवळा यातून मध्यभागी काढून घेऊ आपण. आता ठीक वाटतोय. तर असे किंवा आणखीन 22 वगैरे केल्यात तरी चालेल. तर आणखीन असे 2 पराग करून घ्या आणि म्हणजे आपल्याला इथले फुलाचे पराग तयार होतील. ते मोठं वाटल्यामुळे आपण 22च चेन केल्या मी आता. आणि शेवटी खाली गाठी मारल्यात 4-5. आता हा दोरा हाईड करते आणि हा दुसरा पराग झाला. असा आणखीन एक पराग करून घ्या. हे 3 पराग आपले तयार झाले आहेत. याचे वर आता बांधून घेऊ आपण याला. आणि हे 3ही पराग या फुलाच्या मध्यभागी सुईने असे वर काढू. तर मी आधी गाठ मारते याची आणि मग आपण त्याला सुईने वर काढू. आधी गाठ मारून घेतली म्हणजे हालणार नाही, ते व्यवस्थित राहतील. ही बारीकच सुई घेऊ आपण, मध्यभागी घातलं आणि हे 3ही दोरे बाहेर काढले. तर असे हे छान फूल तयार झालं. बाबा छान दिसतंय ना. आता हे थोडंसं मला काय छोटं वाटलं फक्त. हा, हे आधी याचे आपण विल्हेवाट लावून घेऊ. एक दोरा यापैकी असं यातून बाहेर काढा. म्हणजे त्याची गाठ मारायला सोपं जाईल. 2 इकडे आणि 1 इकडे झाला की मग छान गाठ मारता येईल आपल्याला. आणि हे दोरे गाठ मारलं की परत मधल्याच गॅपमधून आत घेऊन घेऊ आणि आत कापून घेऊ, म्हणजे इथे वरती काही दिसणार नाही. आता हे दोरे असेच खाली घ्या आणि इथून कापून घ्या. पुन्हा खाली घेतोय आपण हे दोरे. आणि इथे आता कापून घ्या. हवं तर याला पुन्हा एक गाठ मारली तरी चालेल, तशी गरजही नाही काही. आणि आपण कापून घेऊ. म्हणजे असे छान हे घंटीच्या आकाराचं आणि सुंदर पराग असलेलं फूल तयार झालं. आता जर तुम्हाला हे पराग असे कडक राहावे असं वाटत असेल तर तुम्ही त्याला फॅब्रिक फेविकॉल लावलं तरी चालेल. आता पडद्याच्या दृष्टीने मला हे फूल जरा छोटं वाटलं, किंवा असेच फुलं करायचे असतील तर मग जास्ती करा, 5-6 फुलं करा तुम्ही. आणि म्हणून मी एकदा काय करून पाहिलं की लोकर दुहेरी घेऊन फूल कसं केवढं दिसेल असं पाहिलं.
आणि ते जरा मोठं झालं छान. पहा, हे दुहेरी लोकर घेतली, तेच फूल आहे, डिझाईन तेच आहे, काही फरक नाही, फक्त लोकर दुहेरी घेतल्यामुळे हे किती मोठं झालं. पहा, 2 मधला फरक स्पष्टपणे तुम्हाला दिसत असेल. तर मी वर लावायला हे असं दुहेरी लोकरीचं केलं आणि हे खाली लटकवायला एकेरी लोकरीचं केलं. तर आपण हे वर एक असं ठेवणार आहे आणि आता याला आपण लटकन करू. कसं करायचं ते पहा. आता फुलामध्ये आपण आतल्या बाजूला हिरवा दोरा जोडून घेऊ, म्हणजे तो वरील गाठ आतल्या बाजूला मारू. मोठं झालंच आहे ते छिद्र, आता आपण छान मोठ्या सुईनेच करू. हे असं अडकवायचं, याचा दोरा मागे न्यायचा आणि आपण या पिवळ्या दोऱ्यांना याची गाठ मारून घेऊ आणि समोरून म्हणजे आपल्याला करता येईल. म्हणजे आतला भाग हा पक्का झाला. याला मारा किंवा आपण हे जे हिरवा आहेच इथे, तर त्यात जरी आपण त्याची गाठ मारून घेतली तरी चालेल. आता हा हिरवा दोरा आपला वर आलेला आहे, यांनी छान आपल्याला चेन वगैरे करायच्या आहेत. तर आपण या हिरव्या दोऱ्याला एक लूप घेऊन घेऊ. आधी इथे मध्यभागी काढायचा. हे पिवळं सगळं खाली ओढून घ्या, म्हणजे ते दिसणार नाही. हिरवा दोरा कापला तरी चालेल आतला. आणि हा पिवळं खाली ओढून घ्या. आता या हिरव्याच्या चेन करायच्या आपल्याला 2, 3, 4, 5. तर मी अशा 30-40 चेन करते. पिवळा दोरा जर असा वर आला तर हा सुईनी परत आत घालून द्यायचा. एखादी चेन होईस्तोवर ते थोडा वर येतो, नंतर एकदा चेन झाल्या की मग तो फिक्स राहतो खाली. हवं तर आपण त्याला खाली फॅब्रिक फेविकॉल पण लावू शकतो. तर अशा चेन करू आपण या फुलाला मध्यभागी. 20 चेन केल्या मी. आता आपल्याला इथे पान करण्यासाठी आणखीन 12 चेन करू. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 करू. 13. आणि मग आता एक पहिली चेन सोडून द्या आणि 12 चेनमध्ये स्लिप स्टिच करा. 1, 2, स्लिप स्टिच करत आहे 12 चेनमध्ये. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 चेनमध्ये आपण अशा स्लिप स्टिच करून घेतल्या. आता थोडं टर्न करा आणि इथे आपल्याला या 12 जे स्लिप स्टिच केल्या याच्यावर पान करायचं आहे. तर आपण एक पहिल्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे करू विरुद्ध बाजूला. दुसऱ्या टाक्यात पुन्हा हाफ डबल क्रोशे करू. दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं, हाफ डबल क्रोशे. आणि आता पुढच्या सगळ्या टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे इन द नेक्स्ट स्टिच. आणि आपण कसं करतोय, ह्या मागच्या भागात घेतोय बरं, टाक्यात नाही. डबल क्रोशे. तर असे प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करा आणि शेवटी 2 पुन्हा हाफ डबल क्रोशे आणि सिंगल क्रोशे. शेवटचे 2 टाके उरेपर्यंत प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करा. प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे केला आपण आणि शेवटचे 2 टाके उरले तर पहिल्या टाक्यात एक हाफ डबल क्रोशे करू. हाफ डबल क्रोशे 1 अँड इन द लास्ट इज सिंगल क्रोशे. शेवटच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे. आता हे पूर्ण झाले असे टाके की 2 चेन करा आणि 2 चेनचं पिको. पिको म्हणजे असं स्लिप स्टिच निघतं. असे 2 टाक्यात दोन्ही धागे घेतले इकडचे आणि स्लिप स्टिच करून पिको केला. आता परत इकडे तसंच की एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, सिंगल क्रोशे 1
आता इथे हाफ डबल क्रोशे कुठे कराल, हे वेणीसारखी जागा सोडून द्यायची, त्याच्या मागच्या टाक्यात करायचं. समोर वेणीसारखी मध्यभागी एक रेघ येईल, त्यामुळे हाफ डबल क्रोशे इन द बॅक लूप. असं जर दिसत नसेल तुम्हाला टाका, तर थोडासा पहिला टाका असा मोकळा करून घ्यावा लागतो बारीक सुईने, म्हणजे वेणी बरोबर अशी दिसेल इथे मध्यभागी. हाफ डबल क्रोशे 1, देन डबल क्रोशे इन ईच स्टिच टिल लास्ट 2 स्टिचेस. प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करायचा. आता शेवटचे 2 टाके उरेपर्यंत डबल क्रोशे 1 इन ईच स्टिच. बॅक स्टिच अर्थातच आपण बॅक स्टिचमध्ये करतोय, की जेणेकरून इथे समोर अशी व्ही सारखी मध्ये वेणी येईल. तर प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करा बॅक स्टिचमध्ये. परत एकदा बघा, असा व्ही सारखा टाका सुटला पाहिजे समोर, आणि बॅक साईडने जो टाका आहे त्याच्यात करायचा आहे आपल्याला डबल क्रोशे, म्हणजे जेणेकरून मधली रेघ पानाच्या अशी ठसठशी छान येते. तर अशी बॅक स्टिचमध्ये आपण डबल क्रोशे करतोय अशा पद्धतीने. आणि शेवटचे 2 टाके उरले की एकात हाफ डबल क्रोशे आणि एकात सिंगल क्रोशे. हे बघा, असं आपलं पान छान तयार झालं. शेवटचे 2 टाके उरले. आता तर या टाक्यात हाफ डबल क्रोशे करू आणि शेवटच्या टाक्यात सिंगल क्रोशे. आता ह्या खालची जी स्टेम आहे म्हणजे दांडीसारखं, तर त्याच्यात आपल्याला एक सिंगल क्रोशे करू किंवा स्लिप स्टिच करा. स्लिप स्टिच म्हणजे हे एक पान तयार झालं. आता आपण मोठा अजून चेनचं अशी दांडी करू. 20 चेन केल्या मी. आता या 20 चेनवर पुन्हा स्लिप स्टिच करा एक एक, म्हणजे 19 चेनवर. पहिली सोडून द्यावं लागते आपल्याला. स्लिप स्टिच 1. ते पान जे आपण केलेलं त्या पानापर्यंत आपल्याला यायचं आहे स्लिप स्टिच करत करत. अशा स्लिप स्टिच या पानाच्या टोकापर्यंत करा, असं इथपर्यंत पूर्ण दांडीवर आपण स्लिप स्टिच करून घेतला या 19 टाक्यांवर. पुन्हा इथे मध्यभागी आपण एक स्लिप स्टिच करणार आहे आणि इथे आपल्याला दुसरं पान करायचं आहे असंच. मग आता इथे जेव्हा आपण जितके टाके घातले होते तेवढे टाके परत घाला इकडे. तर आपण 13-14 टाके घालू साधारण. 1 2 3 4 मेक 13 चेन्स. 13 चेन केल्या आणि आता दुसऱ्या चेन पासून 12 स्लिप स्टिच करा. मग सारखंच पान करायचं आहे सेम. स्लिप स्टिच इन ईच ऑफ द 12 चेन्स. 2 3 4 अशा पूर्ण या टोकापर्यंत स्लिप स्टिच करून 12 स्लिप स्टिच करून झाल्या आपल्या. आता टर्न करा थोडं आणि या बाजूने असंच पान करायचं आहे. म्हणजे एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, 12 म्हणजे 8 गेले टाके, म्हणजे मधले 10 डबल क्रोशे, 8 डबल क्रोशे. तर पहिला एक सिंगल क्रोशे करू आपण, मग हाफ डबल क्रोशे, मग डबल क्रोशे 8, डबल क्रोशे 1. शेवटचे 2 टाके उरेपर्यंत करा. 8च्या जागी 9 झालं तर काही एवढा फरक नाही पडत. पानाचा आकारच आहे, लहान मोठा चालतो. पण 12 टाके केले आता आपण, त्यामुळे आपले 8 येणार आहे. डबल क्रोशे 1 इन ईच स्टिच, रादर नॉट स्टिच, बॅक लूप ऑफ द स्टिच. मगासारखाच व्हीचा आकार किंवा मधली रेघ ती दिसली पाहिजे म्हणून आपण बॅक लूप मध्ये सगळे डबल क्रोशे करत आहे. शेवटचे 2 टाके उरेपर्यंत करा. एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे आणि 3 आणि 3 6 2 8 डबल क्रोशे झाले. आता इथे पुढच्या ह्याच्यात हाफ डबल क्रोशे परत आणि शेवटच्या टाक्यात सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे झाल्यावर 2 चेन आणि 2 चेनचा पिको. पान अगदी मगासारखंच आहे. 2 चेन आणि 2 चेनचा पिको.
मग परत उलट तसंच जायचं, एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे. पण कसा करायला, तर हा व्ही जो आहे वेणीसारखं दिसत आहे ते तसंच राहायला पाहिजे, त्यामुळे बॅक लूपमध्ये करायचं आपण. तर इथे आपल्याला आता हाफ डबल क्रोशे करायचा आहे. पहिल्या टाक्यात थोडासा त्रास होतो करायला, जसं मी तुम्हाला सांगितलंय, त्यामुळे कदाचित आपल्याला या सुईनी तो टाका बाहेर काढून घ्यावा लागतो. हा व्ही तसाच ठेवायचा आहे, म्हणजे या खालच्या टाक्यात आपल्याला करायचा आहे. एक सिंगल क्रोशे झाला, एक हाफ डबल क्रोशे. आता 8 डबल क्रोशे बॅक लूप मध्येच, आणि मग शेवटी परत एक हाफ डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे, डबल क्रोशे 8. असं व्हीची ओळ तशीच ठेवा, आणि शेवटी एक हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे. एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, 8 डबल क्रोशे. एवढं झालं आपलं. शेवटचे 2 टाके आहे, एक हाफ डबल क्रोशे आणि शेवटच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे. नंतर पुन्हा इथे स्लिप स्टिचनी जोडायचं पानाशी, म्हणजे अशी दोन्ही पानांची सरळ बाजू एका साईडला येईल. आता हे उरलेले जे टाके आहेत, या प्रत्येक टाक्यात पुन्हा एक एक स्लिप स्टिच करायची. ही जी दांडी आहे, दांडीचा भाग, त्यातल्या प्रत्येक टाक्यात एक एक स्लिप स्टिच. स्लिप स्टिच इन ईच ऑफ द स्टेम चेन्स. या स्टेमसाठी ज्या चेन्स केल्या आपण, त्यातल्या प्रत्येक चेनमध्ये एक एक स्लिप स्टिच करत फुलाच्या देठापर्यंत जा. कुठपर्यंत कराल स्लिप स्टिच? या टोकापर्यंत. अशी दांडी पूर्ण झाली आपली. पुन्हा स्लिप स्टिच करत इथपर्यंत आली आहे मी. आता हा टाका मोठा करा आणि हे दोन्ही टाके, हा दोन्ही दोरे आतून आपण काढू, म्हणजे जेणेकरून गाठ समोर नाही दिसणार. तर आतून आपण हा लूप पण काढणार आहे, टाका जो आहे तो, आणि वर्किंग यार्न जो आहे ते पण काढणार आहे. हे कापूनच घ्या वर्किंग यार्न, आणि आतमध्ये याची गाठणार. हिरवा दोरा कापून घ्या आता. हिरव्या दोऱ्याचं टोक राहिलं थोडं बाहेर, आपल्याला खाली घ्यावं लागेल. हे इथे मला फेविकॉल लावावं लागेल आता. ते हे आपलं असं सुंदरसं लटकन तयार झालं. आणि आता याला पडद्याचं आपल्याला कर्टन होल्डर करायचं आहे. तर हे खूप नाजूक वाटलं मला कर्टनच्या हिशोबाने, म्हणजे पडदा खूपच जाडजूड आहे कारण आपला. तर मी काय केलं की दुसरं फूल करताना जसं मी तुम्हाला दाखवलं की हेच पॅटर्न पूर्ण फक्त दुहेरी लोकर घेऊन केलं असं. मग त्यामुळे ते जाडही झालं थोडं, मोठंही झालं याच्यापेक्षा. बघू शकता तुम्ही दोन्ही याच्यातला फरक. आणि त्याला सुद्धा असेच पानं केले, फक्त त्या इथे आपण काय केलं की इकडे किती टाके घेतले. तर हे जे मी दुसरं फूल केलंय डबल दोऱ्यांनी, याला फक्त चेन तशीच केली आहे, पानं बिनं सेम, काहीच फरक नाही. फक्त इथे 20 चेन घेतल्या आहेत आणि इथे वर 10 चेन घेतल्या, आणि याला दोन्हीकडे 20-20 चेन घेतल्या. कारण काय आपल्याला की हे फूल छोटं थोडं खाली आलं पाहिजे मोठ्यापेक्षा, म्हणून. तर आता बरोबर दोन्ही खाली येतील थोडे. हवं तर तुम्ही हे थोडं खाली सुद्धा लावू शकता उंची मावायसाठी, किंवा आणखीन थोडे टाके केले असते 4-5 तर बरं झालं असतं, म्हणजे यांची हाईटला बरोबर मावले असते हे. आता या दोन्हीवर आपल्याला हे एक तिसरं फूल करून असं शिवायचं आहे. आणि आता तुम्हाला इथे मागचा फक्त पट्टा करायचा राहिलाय, जो की पडद्याला आपण लावणार आहे. त्या पट्ट्याला हे सगळं शिवून घेणार आहे. मागची पट्टी करण्यासाठी या 50 चेन केल्या मी. लावून पाहिलं तर थोडं लहान वाटतंय, तर मी अजून 3-4 चेन करते याच्यात. 51, 52, 53. एक ओळ आपण सिंगल क्रोशेची करून घेऊ, त्यामुळे एकच चेन करा 53 झाल्यावर, आणि दुसऱ्या चेन पासून प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. पहिली ओळ सिंगल क्रोशेची करा, नंतर 2 ओळी डबल क्रोशेच्या, आणि मग परत शेवटची ओळ सिंगल क्रोशेची. अशा 4 ओळी करणार आहे आपण.
फर्स्ट रो single crochet 1 in each stitch, then second and third row double crochet 1 in each stitch, and fourth row again single crochet 1 in each stitch. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशेची ओळ झाली आपली पूर्ण. मग 2-3 चेन करा, पहिला डबल क्रोशे म्हणून टर्न करा आणि प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करा आणि मग हाच रो पुन्हा रिपीट करा. पुन्हा 3 चेन टर्न करून एक एक टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि मग शेवटचा रो आपल्याला फक्त सिंगल क्रोशेचा करायचा. एवढी केली 3 ओळींची पट्टी केली तरी चालतं, 4 ओळी पाहिजे असं काही नाही. दोन ओळी डबल क्रोशेच्या आणि त्यानंतरची ओळ पुन्हा सिंगल क्रोशेची. पट्टी पूर्ण झाली आपली. आता पट्टी पूर्ण झाल्यावर काय करायचं, चेन करा फक्त. मला वाटतं ही जी रुंदी आहे याची, तर याच्या 1.5 पट मोठी चेन करा. 13 चेन केल्या मी आणि या पहिल्या टोकाशी स्लीप स्टिचने जोडून घ्या. दोरा कापून हाईड करून घ्या. आता सगळ्यात शेवटी जोडायचं कसं हे पाहू आपण. हा दोरा कापते मी. आता इथे काय करणार आहे आपण, असा आपला पडदा राहील. तर एक फूल आपल्याला असं मध्यभागी लावायचं इथे आणि मग हे लटकन खाली 2 लावायचे आहेत. असे खाली 2 लटकन लावायचे. तर या फुलाला माझे तुरे अजून जोडून व्हायचे आहेत, तयार आहे केलेले, फक्त ते जोडायचे आहेत. तर हे सगळं जोडजाड करून मी तुम्हाला दाखवते शेवटी कसं दिसतं ते. आता हे शिवायचं कसं ते पाहू. आधी मी काय केलं, हे 2 दांड्या केल्या होत्या आपण एक एक फुल असलेल्या, तर त्या एकमेकांना शिवून घेतल्या. पहा अशा साध्या टॅपेस्ट्री निडलनी शिवल्या, दुहेरी दोरा घेऊन टॅपेस्ट्री निडलनी. आणि त्यानंतर आता हे या पट्टीला शिवून घेतलं. पूर्ण वरचं टोक या दांडीचं आपण याच्यावर घेतलंय पट्टीवर आणि ते पक्क होईल म्हणून असं शिवून घेतलंय. आता आपण असं याला गुंडाळणार पडद्याला आणि इथे आपल्याला जे फूल लावायचं आहे ते सुद्धा मी तयार करून घेतलंय. नुसतं फूल आहे पाय, याला दांडी वगैरे काहीच नाही. तर हे फूल आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा पडद्यावर लावू तेव्हा आपल्याला हे फूल या लोकरीच्या याच्यातून काढून असं बाहेर यायचं आहे. तर आपल्याला हे फूल फक्त आता इथे शिवून घ्यायचं आहे. हिरवा दोरा आहेच आपल्याजवळ, एक तर त्याला गाठ मारून घ्या किंवा तसंच शिवलं तरी चालेल. तर आपण ह्याला इथे शिवून घेऊ. असं मधलं फूल आपण त्या मूळ पट्टी जी केली आहे आपण कर्टन होल्डरसाठी, तर त्या पट्टीला शिवून घेत आहे. असं थोडं मी आणखीन पक्क करते टाके. शेवटी गाठ मारून हा दोरा आपण परत आतमध्ये घेऊ आणि पुन्हा आतूनच बाहेर घालून पुन्हा गाठ मारून कापून घेऊ. आता फक्त थोडंसं हाईड केल्यासारखं करणार आपण या दोऱ्याला. दोरा कापून घ्या आता इथे. आता हे लावायचं कसं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ही पट्टी आपण अशी पडद्याभोवती गुंडाळायची आणि हे फूल आपल्याला ह्या जे आपण चेनचं लूप केलंय ना, किती 12 चेन केल्या होत्या मला वाटतं, तर त्या लूपमधून आपल्याला हे फूल असं नुसतं पास करायचं आहे. आणि असं फुल पास केलं की इथे मागे पूर्ण पडदा राहील आणि समोर हे आपलं छानसं कर्टन होल्डर. मी तुम्हाला पडद्याला लावून मग दाखवते. बघा मित्रांनो, इतकं सुंदर आपलं हे कर्टन होल्डर झालेलं आहे. आता तुम्ही यात पुष्कळ व्हेरायटी करू शकता, म्हणजे 2 रंग वापरू शकता तुम्ही या फुलांमध्ये, किंवा आपण हे जे केलेलं आहे मधली दांडी याऐवजी तुम्ही मोत्याचं सुद्धा करू शकता. जसं मी इथे कडक राहण्यासाठी फेविकॉल लावलाय, त्याऐवजी जर तुम्ही मोत्याचे केले असते तर यात काहीच करावं लागलं नसतं, ते आपोआपच सरळ राहिले असते.
तर असे वेगवेगळे तुम्ही व्हेरायटी करू शकता. 2च्या ऐवजी 3 फुलं लावली, 4 फुलं लावली तरी अजून सुंदर दिसेल. तर असं वेगवेगळ्या प्रकारे करून तुम्ही घर नक्की सजवाल याची मला खात्री आहे. हे कसं लावलेलं आहे मगाशी मी तुम्हाला दाखवलं, तरी तुम्ही इथे बघू शकता. पहा, हे जे लूप केलं होतं आपण, त्या लूपमधून फक्त आपण हे फूल पास केलेलं आहे. त्यामुळे असं सुंदर कर्टन होल्डर कराल, तुम्हाला नक्की खूप आवडेल. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.